फलटण मध्ये एका महिला डॉक्टरने आत्महत्या केली एका पोलिसाच्या त्रासाला कंटाळून, कसं बघताय? मी काल एसपी साहेबांशी माझं बोलणं झालं. त्यांना म्हणलं की रिअली काय स्टोरी आहे ती बाहेर आलं पाहिजे. त्या मुलीवर जे संपदा मुंडे म्हणून आमची भगिनीचं हे झालेलं आहे, तिचं सुसाईड नोटमध्ये लिहिलेलं आहे. संबंधित मला एसपी साहेबांनी ब्रीफिंग बरंच केलं. तर त्यांना म्हणलं की बाबा योग्य ती त्यांना न्याय मिळावा एवढ्या दृष्टीने प्रयत्न करा. कारण त्यांची मागणी अशी होती की जी काही ही केलते आपले पोस्टमॉर्टम रिपोर्ट तो बदलायसाठी असं काहीतरी चेंज करा म्हणून त्यांच्यावर प्रेशर देत होते. तर संबंधित कोण अधिकारी आहे त्यांच्यावर योग्य कारवाई व्हावी आणि त्या डॉक्टर संपदा मुंडेला न्याय मिळावा ही माझी मागणी. मी काल एसपीशी बोललो, त्यांच्याशी बोलणं देखील झालं. काय म्हणजे राज्यात परिस्थिती कशी आहे, काय भयान? मी जवळजवळ महाराष्ट्रातले 33 जिल्हे फिरलो. 33 जिल्ह्यामध्ये बरेचसेच लोक, पवार नावाचा बॉम्ब मध्ये शेतकरी गेला, एक माजलगाव मध्ये पाथरीजवळ गडदे नावाचा सरपंचाने आत्महत्या केली. अशा आत्महत्याचा ग्रस्त एवढी लिस्ट वाढत चाललेली आहे. तर ह्या सरकारचा स्वतःवर कंट्रोल नसल्याचं झालेला आहे आणि अवस्था फार खराब आहे एकंदरीत पाहण्यानंतर, बघितल्यानंतर. त्यामुळं सरकारनं, या सरकारची म्हणजे स्वतःच भांबाळून गेलेलं सरकार आहे. इथं शेतकऱ्यांच्या दृष्टीनं व्यथा खराब आहे. आता ते निसर्गाचं नैसर्गिक संकट आहे, पण नैसर्गिक संकट दुरुस्त करण्याचं काम राज्याच्या मुख्यमंत्र्याचं आणि उपमुख्यमंत्र्याचं असतं. छत्रपती शिवाजी राजांच्या काळात ज्यावेळेस दुष्काळ पडला होता तेव्हा राजाने तिथले सारे तणके बंद करून डायरेक्ट शेतकऱ्यांच्या बांधावर ती द्यायची व्यवस्था केली सारा न घेता. तसं जर राज्य सरकारनं थोडा मुंबई पुण्याचा विकास डेव्हलपमेंट कमी जर शेतकऱ्याला दिला असतं तर हा शेतकरी झाला नसता. पण शेतकऱ्याला ताकद बनवावी लागेल. शेतकरी बांधवांना माझी विनंती आहे की सरकार कधी कुणाची दखल घेतं, जे डॅशिंगपणानं वागतं त्याची दखल घेतं. मग शेतकऱ्यांनी काय करायचं, आपलं काही कुणी बी येऊन आम्हाला लुटून द्यावा आणि ही त्या राज्य सरकारला पहाड पडलेलं आहे. पण आम्ही बच्चू भाऊ असतील, मी असेल, राजू शेट्टी असेल, नवली डॉक्टर असतील, आम्ही ह्या 4-5 लोकांनी संघर्ष चांगला चालू केलेला आहे. आम्हाला धर्माच्या जातीच्या राजकारणात त्यांनी काय केलं, मराठा विरुद्ध ओबीसी केलं. ओबीसीतनं धनगर, वंजारी आणि बंजारा बाजूला काढून परत एसटीच्या विरोधात लावलं. म्हणजे ही भांडण लावली भूमी कोण आहे त्यामुळे आता कोण सत्ताधारीच आहेत, दुसरं कोणतं सत्ताधारीच आहेत ना. ह्याला आपला समाज मोह पडतोय. मुसलमान समाजाला दलित जसं हिंदू मुस्लिम वार केला जातो, ही चुकीच आहे. काही मुसलमानांनी आमचं काही घाललं नाही, काही देखील नाही. मानवतावादी व्यवस्था या देशात निर्माण झाली पाहिजे ही आमच्या राष्ट्रीय समाज पक्षाची भूमिका आहे आणि त्या दृष्टीने आज आम्ही चळवळीतले कार्यकर्ते म्हणून देशभर फिरतोय. मला आनंद वाटला की कुठल्याही राज्याच्या तालुक्यात रात्री 2 वाजता गेलो तर 200 माणसं गोळा होतात. 200 माणसं गोळा होतात. ही आम्हाला वाटलं की आमची पोच पावते आहे, की आमच्यावर लोकांचा विश्वास आहे. आणि ज्यावेळेस आम्ही वादळला असं करतोय, आम्ही स्वतःसाठी काही करत नाही, रात अहोरात्र फिरतोय. मी जवळजवळ महाराष्ट्रातला कुठला जिल्हा आणि तालुका ठेवला नाही. गडचिरोली पासून सुरुवात केलं, तिपाक सिंधुदुर्गापर्यंत. पश्चिम महाराष्ट्रात गेली 4 दिवस झालं ह्याच मतदारसंघात बारामती, इंदापूर, वाळवा, जत, सांगोला, तर माळशिरस, बारामती हे सारे एरिया आम्ही कव्हर करत गेलो. त्यातून लोकांची जागृती. तर लोकांनी बघितलं, युवक नाराज आहे, शेतकरी नाराज आहे, म्हणजे कॉन्ट्रॅक्टर नाराज आहे, बरेच लोक. आता त्यांच्यावर सरपंच आहे ते देखील आम्हाला व्यथा सांगतात विशेष म्हणून. साठी माझं म्हणणं आहे की या सरकारनं नीट ह्यांना वाचतंय की आम्ही फार मोठं सत्तेत आहे, हवेत आहे, असं काही देखील नाही. आतून फार मोठं वेगळं वातावरण चाललेलं आहे. भाजपनं सध्या ऑपरेशन कमल राबवायला सुरू केलेलं आहे. तुमच्या देखील एक आमदार पंच करायला लागले रत्नागिरी. एक लक्षात ठेवा, मी त्यांना शुभेच्छा दिल्या. आता ते काय होतं, छोट्या पक्षाचं कसं असतं, 1-2 आमदार असल्या करता त्यावेळेस 4 आमदार येतील. माझी पक्ष 4 राज्यात मान्यता आहे मला, त्यामुळे आम्ही त्याच्यावर विचार करतो. आता बाबासाहेब पाटील जे मंत्री आहेत ना, सहकार मंत्री, तेही माझ्या पक्षातले आहेत. राहुल कुल माझ्या पक्षातले आहेत आणि आता गुट्टे साहेब बी माझ्या पक्षात. मी 4 आमदारांना जन्म देणारा माणूस आहे. त्यामुळे मी काही हे होणार नाही. ज्यावेळेस माझे 40 होतील मी प्रयत्न करू, प्रयत्न करू. तुम्ही माहितीत नाही, मात्र माहितीत नाही देखील पक्षांचे काही आमदार फोडायचं भाजप काम करतं, कसं बघतायचं? नाही, आता ते काय होते, ते काय म्हणतात, तुमचे आमदारच येतात, तुमची आमदार टिकवायची कुवत नाही असं त्यांचं म्हणणं येते. त्यामुळं शिंदे साहेबांनी, अजितदादांनी, आम्ही जात्यात आहे ते सुपात आहेत, एवढंच दादाला आणि आपल्या शिंदे साहेबांना आमचं म्हणणं आहे. छगन भुजबळांनी काही वक्तव्य केलं होतं की वारसदार कोण आहे, जेव्हा त्यांनी मुंडेंचं नाव घेतलं, धनंजय मुंडेंचं नाव घेतलं होतं. आता तुम्ही पंकजा मुंडेंचे मानस भाऊ आहात, कसं बघताय सगळं? एक लक्षात ठेवा, गोपीनाथ मुंडे हे सर्व समाजाचे नेतृत्व करणारे होते. मुंडे साहेबांची असली वारसदारी पंकजा मुंडे आहे, मी सांगायची गरज नाही. ज्यावेळेस भगवानगडाव भाषण घालतं तेव्हा मुंडे साहेब स्वतः बोलले होते, त्या भाषणात मी बोलतो की मला पंकजा दिसते. आणि नंतर ते माझ्या सभेला आले, त्यावेळेस तिथली सभा करून
माझा मानसपुत्र म्हणून पैशाची प्रॉपर्टी सर्व पंकजाला देईल, माझ्या राजकीयाची सत्ता महादेव जानकरला देईल. त्यामुळे 1 नंबर पंकजा वारसदार आहे, 2 नंबर प्रीतमता आहे, 3 नंबर यशस्वी आहे आणि 4 नंबरचा महादेव जानकर वारसदार गोपीनाथ. स्थानिक स्वराज्याच्या निवडणुकीला आपली भूमिका काय असणार? आता सध्याला आम्ही आंदोलनात आहे शेतकऱ्यांच्या, आम्ही सर्व मंडळी, पण बघू ना आपण त्या दृष्टीनं करू. आता काय झालंय, आताच ते बोललं का मला राजकारण त्यांचं चाललंय असं होऊन जाते. आम्ही स्वतंत्र आणि यांचा वोट बांधण्याचा प्रयत्न करतोय, नाही म्हणत स्वतंत्र लढण्याची आमची तयारी करतो. तिन्ही बहिणींचे नाव घेतले म्हणजे धनंजय मुंडे वारसदार नाही, मुंडे साहेब बी आहेत, त्यांचे पुत्रेच आहेत, असं नाही असं म्हणता येत नाही त्यांचं काय, परंतु या तिघांचा मोठा वाटा आहे, रोल आहे.